बिझनेस करायचे कपड्याचा तर तुम्ही डायरेक्टली एक मॅन्युफॅक्चरिंग संघ जोडू शकता। व्हिडिओ पाहून क्वालिटी छान वाटली। पिंपळगाव पासून तर नाशिक साडी कुर्ती ड्रेस मटेरियल तसं तुम्हाला लेहंगेचे वन पीसचे कलेक्शन मिळणार आहे। छान वाटलं तशीच क्वालिटी पण आहे आणि प्राइस पण तशीच आहे। नमस्कार मित्रमंडळी, मी स्वाती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते पणनिका इंडियामध्ये, जिथे वन ऑफ डेस्टिनेशन मिळते। तुम्हाला बिझनेस करायचे कपड्याचा तर तुम्ही डायरेक्टली एक मॅन्युफॅक्चरिंग संघ जोडू शकता। कोणी मिडिटर नाही आहे, म्हणजे दलाल एजंट कोणी नाही आहे। तुम्ही डायरेक्टली फॅक्टरीमधून माल घेऊ शकता। तुम्हाला इथे साडी कुर्ती ड्रेस मटेरियल तसंच तुम्हाला लेहंगेचे वन पीसचे कलेक्शन मिळणार आहे। आज ज्या डिपार्टमेंटमध्ये आपण उभे आहे तिथे प्रिंटेड साडी राहणार आहे। तुम्ही पाहू शकता प्रत्येक जागेवर साडीचं स्टॉक ठेवलेले आहे। आपण आज उभे आहेत कस्टमरच्या जवळ। हो, इथे लाईव्ह पर्चेसिंग होते आणि ही पर्चेसिंग कशा पद्धतीने करत आहेत, त्यांचं मन काय आहे, ते कशा पद्धतीने इथे आले, सुरतला आले, ते सर्व इन्फॉर्मेशन त्यांच्यापासून घेऊया। तर चला मग आपण मॅम संग बोलूया। मॅम नमस्ते, तुम्ही कुठनं आले? पिंपळगाव पासून तर नाशिक नाशिकवरनं आले। तुम्हाला इन्फॉर्मेशन कुठनं मिळली, माहिती कुठनं मिळली? यूट्यूबवरनं मिळली। तुमचं बिझनेस आहे ऑलरेडी किंवा सुरू करताय? सुरू करतोय, नवीन करताय? नवीन करतोय। तर तुम्ही ह्याच्या अगोदर काय करायचे, म्हणजे जॉब वगैरे करायचे का? टेलरिंग शॉप होता। टेलरिंगची शॉप आहे, म्हणजे टेलरिंगची शॉप आहे, त्याच्यामधनं आता तुम्ही दुकान ओपन करायचा विचार करा। मॅम मी एक प्रश्न विचारेल का, भरपूर असे म्हणजे बिझनेस आहेत, खूप सर्व आहेत मार्केटमध्ये बिझनेस, तुम्ही साड्यांचा बिझनेस का करायचा विचार करताय, दुकान का करायचं विचार करताय? बेनिफिटसाठी कारण की ऑलरेडी टेलर काम करताय, तर साड्या विकू तर ब्लाऊज पण मॅमपाशी स्टिच करू शकता। तर तुम्हीही नाशिकवरनं कुठनंही पाहत असेल तर तुम्ही डायरेक्टली ह्यांच्याजवळ जाऊ शकता, म्हणजे तुम्हाला कलेक्शनही मिळेल आणि ब्लाऊजसुद्धा मिळेल। आणि तसंच कुणाला बिझनेस करायचा असेल तेही व्हिजिट करू शकता। तुम्हाला हे कलेक्शन वगैरे कसं वाटतंय? छान वाटतं। तुम्ही अजून त्या म्हणजे तुम्ही जिथे राहताय ते मार्केटमध्ये व्हिजिट केलेली, तिथे बघितलेलं कलेक्शन वगैरे तिकडच्या साड्या? नाही, अशा साड्या नाही भेटल्या तिथे भेटल्या नाही, गेलेले तुम्ही? गेली आणि अशी क्वालिटी आणि अशी डिझाईन साडी नाही भेटली, म्हणून तुम्ही सुरतला आले? सुरतला आलो। आणि सुरतला आल्यावर पणनिका इंडियामध्ये तुम्ही का आले? तुम्ही काय व्हिडिओ पाहून क्वालिटी छान वाटली, म्हणून एकदा विजिट करून बघू। नक्की हे वस्तू असते, म्हणजे की आपण व्हिडिओ बघितले की जाऊन पाहू आणि क्वालिटी वगैरे चेक करू। तर तुम्हाला क्वालिटी जसं व्हिडिओमध्ये दाखवली, प्राइस तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटलं, छान वाटलं, तशीच क्वालिटी पण आहे आणि प्राइस पण तशीच आहे। तर हे जे कलेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता पर्चेसिंग केली आहे का अजून बाकी आहे? बाकी अजून चालू। तर आता लगभग तुम्ही साडी घेणार का दुसरे पण काही कलेक्शन घेणार? ब्लाऊज साडी। तर आता हे साडीमध्ये तुम्ही सिलेक्शन केले, करताय। आता सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेस व्हिजिटच झालेली आहे। तर मॅम तुम्हाला पूर्ण सुरतमधनं म्हणजे तिकडनं इकडनं, म्हणजे तुम्हाला तुमच्या इकडनं सुरत स्टेशनवरनं तुम्हाला ही पणनिका इंडियामध्ये यायला काही त्रास वगैरे असं काही झालं? नाही, काहीच नाही। नाही। तर तुम्हाला सर्व्हिस वगैरे कशी वाटली? छान वाटली। आणि जे कोणी आज हे व्हिडिओ बघताय त्यांना तुम्ही काय मेसेज देणार आहे? एकदा तुम्ही येऊन बघा बुवा, असं अवश्य भेट द्या। भेट द्यायची गरजेचं आहे का ऑनलाईन पण मागवलं तर चालेल? नाही, भेट देणं गरजेचं आहे। हे असतं कस्टमर। हो, हे जे काही बोलताय ना त्यांना कोणी सांगत नाही, ते तुम्हाला सजेशन देत आहे का तुम्ही या बघा, तेव्हा समजेल। त्यांनाही ते वाटलं म्हणून तेही आले आणि त्यांचा पॉझिटिव्ह एक रिव्ह्यू आला का बाबा आम्ही आलो, आमच्या मतीच्या हिशोबाने आम्हाला एकदम मस्त आणि छान आहे। तुम्हालाही बिझनेस करायचा असेल तर तुम्हालाही भेट द्यायची गरजेची आहे। तर मित्रांनो, हे सर्व माहिती जी आहे ना ते तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळत आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिझनेस करायचा असेल तर डायरेक्टली व्हिजिट करा। पणनिका इंडिया सुरत स्टेशनपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे।